मागल्या लेक्चरमध्ये जे घेतलं बरोबर आहे, घातांकाचा मधला टप्पा, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल या लेक्चरमध्ये बघायचे बरोबर आहे. मध्ये पॉईंट मधले असतील, घात पॉईंट मध्ये आला तर काय करायचा, अपूर्णांकाच्या मध्ये जर का घात वजा आला तर काय करायचा, या प्रकारचे एक्झाम्पल. त्याचबरोबर आपण काय बघायचं अगोदर, आणि तर जे पॉईंट मधलं आपण बघितलं दशांश अपूर्णांक हे 10च्या स्वरूपात, 10च्या घाताच्या स्वरूपात कसं लिहायचं, त्याचं कन्वर्जन कसं करायचं ते आपल्याला पुढे लागणार आहे, त्याच्यामुळे ते पण शिकून इथं घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं घातांक. चला या पहिलं गणित. सोपं आहे काय अवघड आहे काय, फक्त तुम्हाला उत्तर लिहायचं आहे याच्या स्वरूपात. ए चा घात किती येईल याच्या स्वरूपात उत्तर फक्त पाहिजे. घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार, सगळ्यांचा गुणाकार एकत्र लिहा, उत्तर मिळून जाईल. म्हणजे ए चा 2/3 गुणिले 3/4 गुणिले 8/6. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 2 एके 2, 3, 3 ला 3 गेलं, राहिलं किती. झालं. कोणता नियम वापरायला पाहिजे, काय दिसते समोर. घातांक समान आहे बरोबर आहे, म्हणजे सगळ्याचा घात काय करून घ्या, सेपरेट काढून घ्या बाहेर, म्हणजे सगळ्याचाच घात असा 3 लिहा बाहेर, आणि आत जेवढा आहे तेवढं लिहा. 5 गुणिले 7 गुणिले 4 5 एके 5, 5 दोन्ही 10, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 4 ला हे 2 गेलं, राहिले किती, 1 चा 3रा म्हणजेच किती येणार 1. झालं, लय काय लोड घ्यायची गरज. नेक्स्ट आता पॉइंट मध्ये आलं बरोबर आहे. आता त्याच्या हे पॉइंट सोडवायच्या अगोदर बघ, ज्यावेळी तुम्हाला असं दिसेल 0.25, जर का घात 0.25 दिसला तर याचं रूपांतर मी कसं करणार, 0.25 आलं तर किती बनणार, 25/100 म्हणजेच किती आलं, 1/4. सेम 0.5 आलं तर किती येईल, 1/2. 3 नंबर 0.75 आलं तर किती येणार, 3/4. लक्षात आलं. त्याच्यानंतर उरलेल्या कोणत्याही किमती आल्या तर अशा पद्धतीने फक्त काढून कसं आपल्याला लिहायचं आहे असं आपण सोडू शकतोय का नाही. 4 काय सांगणार, चौथं मूळ घ्या, 3 काय सांगणार, तिसरा घात घ्या बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आता याचं काय करणार आहे बघा. पहिल्यांदा समान इथं 9 आहे, इथे 81 आहे, इथे किती आहे 243. म्हणजे मला उत्तर कशातलं पाहिजे, ज्याचं समान करू शकतो त्याचं समान करून घ्या बरोबर आहे. म्हणजे काय समान करायचं आहे, त्याच्या अगोदर बघा 0 वरती किती आहे 5, म्हणजेच किती येईल 1/2. 81 1/2 गुणिले इथे किती आहे 0.2. बघा 0.2 म्हणजेच किती येणार, 2/10 म्हणजेच किती 1/5. त्याच्यावरती किती येणार 243 च्या वरती 1/5. छेद 0.5 म्हणजेच किती 1/2. आता बघा दुसरं मूळ निघते का नाही निघते, याच निघते, म्हणजे वर्गमूळ निघते काय, किती येईल 9 गुणिले इथं किती आहे 5वं मूळ, हा कितीचा 5वा घात आहे, 3चा 5वा घात आहे, 3 छेद इथे निघते काय 3, किती उत्तर येईल 9. उत्तर किती येणार, घ्या. समजलं. मग हे समजले तर पुढचं तुम्हाला यायला पाहिजे. अरे हा हे समजलंय म्हणायचं.
हे यायला पाहिजे. बघा पहिल्यांदा घात समान करून घ्या. वरचा समान म्हणजे काय, अपूर्णांकाच्या स्वरूपात करून घ्या. होतोय का बघा. होत नसेल बघा, आता इथं खाली होत नाही लगेच, पण इथं पाया समान दिसतोय ना. बेरीज करा, बेरीज करा. हे 0.10 ने मग 25 होईल बघा मिळून 0.25. मग तुम्ही 104 लिहू शकताय. घ्या आन्सर सांगा मग. रे पुढे ना वासू युट्यूबला यायचा चान्स आहे डायरेक्ट. तिथे नंदुरबार मध्ये बघणार तुला सगळी. चला किती येईल. 5चा 1/4 गुणिले 125चा 1/4 छेद. आता या दोघांची बेरीज करा. पाया समान आहे. 256चा 0.25 होईल म्हणजे 5. आता इथं बघा, इथं काय करून घ्या, 5 करून घ्या म्हणजे किती येईल. 5चा 1/4 बरोबर गुणिले 5चा किती तिसरा गुणिले 1/4 छेद 256चा 1/4. 1/4 आणि हे किती होणार 3/4. बेरीज केली किती येईल. 5चा 4/4 म्हणजेच 1 किती येणार. कितीचा चौथा घात आहे. 4चा चौथा घात आहे. उत्तर येईल 4. 5/4. फक्त बघा काय केलं. इथं 5 पाहिजे होतं मला, कारण की इथं 5 आहे म्हणून मी इथं 5 करायला किती घेतला. 5चा घन बरोबर आहे. आणि त्याचा किती 3/4 म्हणजे ह्यांचा गुणाकार येणार. मग उत्तर किती येईल याचं 3/4. हे 3/4 पाया समान आहे. ह्या दोघांची बेरीज 4/4 तसं झालं आणि अंशांची बेरीज किती आली 4. 3 आणि 1 4 म्हणजे 4/4 म्हणजेच किती उत्तर आलं 1. 5चा 1 हात म्हणजे किती येणार 5. आणि खालचं छेदाचं तुमचं हे चौथं मूळ आलं किती 4चं चौथं मूळ आहे. हे येणार किती 256चं चौथं मूळ डायरेक्ट 4. उत्तर किती येईल 5/4. सोपा आहे. आता सोडवायला यायला पाहिजे. सोडव. काय दिसतंय बघा, इथं समान समान दिसतंय. वरच्यांची काय करणार बेरीज. बेरीज करणार आणि त्याच्यानंतर अपूर्णांकाच्या स्वरूपात रूपांतर करा. येते बघा. बघा 81 किती घात येईल 0.25 येणार. या दोघांची बेरीज झाली 81 आहे. तसं वरच्यांची बेरीज झाली 0.25. खालच्याची बेरीज बघा 243च्या वरती किती येईल 0.20. हे म्हणजे किती लिहिणार 81चा 1/4 छेद 243चा 1/5. उत्तर येईल 3. बरोबर. संख्या पाठ पाहिजेत पुढं. आता किती पाया केला पाहिजे. किती करायला पाहिजे 5. 5 करा, गुणाकार करा, बेरीज करा आणि शेवटला वजाबाकी करा. पाया समान केल्यानंतर घातांचा गुणाकार करा. पाया एकदा समान झाला की घाताची बेरीज करा, वरच्या दोघांची बेरीज करा, त्यातनं खालची वजाबाकी करा, उत्तर मिळून जाईल. जे येते तेच उत्तर ठेवा घाताच्या स्वरूपात. उत्तर काढायचं नाही ते.
टेस्ट इथं सोडवणार का घरात सोडणार? सोडणार. इसको अगर घर लेके जाए तो ये क्या होता है, होमवर्क. इसको अगर इधर ही बैठ के छोड़ सॉल्व किया तो बनती है वो टेस्ट. तुमको टेस्ट चाहिए या होमवर्क चाहिए? इधर इधर ये खड्ड्यात म्हणाला आवरा. किती आलं उत्तर? बघा, पाचच्या दुसऱ्याचा किती येणार? 7.5 बरोबर. गुणिले 5चा आहेच हा 2.5 छेद 5च्या तिसऱ्याचा किती येणार? 1.5. 75 दोन्ही 150 बरोबर काय? हा बरोबर, तेवढं बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती येईल? 5चा किती येणार? 15वा गुणिले 5चा हा 2.5 छेद 5चा किती येणार? 7.5. वरच्यांची बेरीज झाली. 5चा किती येणार? 17.5 वजा 7.5 किती? पुढं अरे इथं इथं गुणाकार सांगा मग. इकडे 7.5 नाही 4.5 ना. 5च्या तिसऱ्याचा 1.5 आहे बरोबर. त्याच्यामुळे इकडे येणार 5चा 17.5 छेद 5चा 15 तरी 45 आहे ना. म्हणजे 5चा 17.5 वजा 4.5 बरोबर 5चा 13वा. हा सांगतो रेकॉर्डिंग बंद होते मग तुला सांगतो काय तू खातोय ते. चला पुढं इकडं बा. हे समजून घ्यायसाठी पहिल्यांदा लिहिले आपण. ज्यावेळी एखाद्या अपूर्णांकाचा घातच अपूर्णांक असेल किंवा एखाद्या संख्येचा घात अपूर्णांक असेल बरोबर आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. पण आता इथं काय महत्वाचं आलाय? वजा घात आहे बरोबर आहे. हे वजा चिन्ह तुम्हाला नेहमी घालवायलाच पाहिजे. लक्षात आलं काय? काय केलं पाहिजे? तुम्हाला वजा चिन्ह घालवलं पाहिजे. मग वजा चिन्ह घालवायचं असेल तर हे कसं लिहायचं? तर असं लिहायचं. त्याला उलटा लिहायचं. कोणाला उलटा करायचा? अपूर्णांकाला उलटा करा. किंवा तुम्ही हे असं पण लिहू शकताय, एक छेद हे आहे तसं घ्या आणि त्याचा चिन्ह बदला. बघा हे दोन्हीचा अर्थ तोच आहे, फक्त ह्याला बी नंतर डायरेक्ट फिरवून इथं वरती लिहिलं, एवढाच फक्त फरक. ओके, लक्षात ठेवताना हे पण लक्षात ठेवा, कारण की अशा प्रकारच्या संख्या आल्या बघा 3चा वजा 7, तर तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे? 1/3चा 7. हा नियम आपण लिहून दिलाय. ओके, त्याच्यानंतर याच्याच बेसवरती आपल्याला काय बघायचं आहे? गुणाकार व्यस्त. म्हणजे ज्यावेळी या संख्येचा तुम्हाला गुणाकार व्यस्त विचारणार त्यावेळी याचे 2 गुणाकार व्यस्त निघतात. किती? 2. म्हणजे कशा प्रकारे निघतात, काय निघतात हे आपल्याला बघायचं. ओके, चला पहिले एक्झाम्पल दिले. झोप खाली. चला हा बघा, पहिले एक्झाम्पल दिले तुम्हाला. हे समोर आहे, हे समोर आहे. पहिल्यांदा काय केलं पाहिजे? वरती वजा चिन्ह आहे, काय केलं पाहिजे? फिरवलं पाहिजे. म्हणजे काय येणार? 32 छेद किती येईल? 200 उलट करायला पाहिजे. 243 छेद 32. आणि याचा कितवा घात येईल आता? 5/4 कोण म्हणला रे तो? त्याला बदलायचा नाही, तो तोच राहणार. किती? 4/5 बरोबर आहे. अधिक 729 छेद 64, त्याचा किती येणार? 1/6. आता हा 4/5 ह्याला पण लागू करायचा, याला पण लागू करायचा. म्हणजे कसा करायचा बघा. 243चा किती येणार? 4/5 छेद 32चा किती येणार? 4/5 अधिक 729चा किती येणार? 1/6.
आणि 64चा किती येणार 1/6. आता ह्या संख्या माहिती पाहिजेत. म्हणजे बघ 243 कुणाचा 5वा घात आहे 3चा. बघा म्हणजे 5 याचं उत्तर किती येणार मग 3 आणि 3चा कितवा घात केला पाहिजे 4था. 3चा 4था घात म्हणजे किती बरोबर. आता हे आपण शिकलोय म्हणून आपण डायरेक्ट करालोय. सवय डायरेक्टची लावायची नंतर नंतर. बघा 5 32 कुणाचा 5वा घात आहे 2चा. परत 2चा 4था घात 16. आता 729 कुणाचा 6वा घात आहे 3चा. बरोबर आहे. आणि हे कितीचा आहे 6 6वा घात 2चा. बरोबर. आता याची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करताना ह्याला किती गुणाय पाहिजे 8 न. ह्याला पण गुणलं 8 न. 81 अधिक 8 कोण म्हणलं तो 8 कसं काय घेतलं. याचा छेद काय मी समान करू का तू समान करणार का ते पेपर सॉल्व्ह करायला तसं द्या. ए बाबा तू समान करून घे उत्तर तुझं काढून घे. इथपर्यंत मी करू शकतोय. अधिक 24 छेद याचा छेद किती येणार 16. उत्तर किती येईल 105 छेद 8 नच का गुणलं म्हणला. झालं अजून सांगू काय बरं सांगायचं बघ. पहिल्यांदा इथं पण वजाघात आहे इथं पण वजाघात असल्यामुळं आपण हा अपूर्णांक उलटा केला. बरोबर. अपूर्णांक एकदा उलटा केल्यानंतर आपण त्याच्यानंतर काय केलं हे प्रत्येकाला लागू झालं. म्हणजे बघा a छेद b चा m वा घात असेल तर आपण काय करतोय a चा m छेद b चा m आणि तेच लागू केलं. हे दोघांना पण लागू केलं याला पण आणि याला पण. मग सेपरेट सेपरेट लिहून घेतलं. आता बघा छेदाची संख्या नेहमी तुम्हाला काय सांगते मूळ काढा. म्हणजे काय कितीचा तो घात आहे तो लिहा. म्हणजे काय 5वा घात आहे. कोण 5वा घात आहे 243 5वा घात आहे. कुणाचा 5वा घात आहे ते लिहा. किती आलं 3. आणि ह्या 3 इथं डायरेक्ट आपण काय केलं वरचं 4 काय सांगते 3चा काय करा परत 4था घात करा आणि तो 4था घात करून आपण डायरेक्ट इथं लिहिलं. बरोबर. सेम आता इथं 32 कुणाचा 5वा घात आहे 2चा. परत 2चा कितवा घात घेणार 4था. किती आला 16. त्याच पद्धतीनं इथं फक्त आता इथं वरती किती आहे 1 आहे म्हणजे एकच घात घ्यायचा त्यामुळे काही प्रश्न नाही. डायरेक्ट 6वं फक्त कितीचा आहे 3चा. इथे कितीचा आहे 2चा आहे तेवढं फक्त घेतलं. ओके. उत्तर किती आलं 105 छेद. लक्षात आहे. सेम गणित पुढचं आहे तुम्हाला सोडवायचं आहे. जिंदाबाद घ्या. दोनशे 16 आहे 256 आहे 32 आहे. फक्त काय करायचं आहे वजा चिन्ह पहिल्यांदा घालवायचं. पहिला मोठा आपला तो पाहिजे. वजा चिन्ह घालवा. वजा चिन्ह घालवल्यानंतर तुम्हाला सोयीस्कर होते. झाली वजा चिन्ह और नाही का घालणार नाही. आलं जमतंय नाही जमतंय मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं मागल्या स्लाइड मध्ये इथे लिहून दिलतं आणि काय दिलतं याच्या पाठीमागे दिलं. 1 मिनिट काय सांगितलेलं समजा आता मी असंच लिहिलेलं आहे तर ह्याचं उलट कसं येणार बरोबर आहे का. आणि तेच वापरायचं इथं. हे जो वजा चिन्ह होतं ह्या संख्येला मी कुठं घेऊन गेलो वरती घेऊन गेलो. वजा चिन्ह
जाणार. बरोबर, प्रत्येकाचं घालवून टाकलं. आता बघा संख्या समोर तयार झाल्यात. 216 हिचा आहे, 6चा घन आहे, मग 6चा घन आहे आणि परत त्याचा काय करणार वर्ग, म्हणजे काय 30 अधिक कुणाचा चौथा आहे 4चा, 4चा परत किती आहे तिसरा, किती येणार अधिक 2, परत 2चा कोणता आहे पहिला आहे, त्यामुळे विषय नाही. 36 आणि 64 बरं सांगू का, समजले समजले, जायचं पुढं. चला म्हणला पुढं. काय समजायला काय अजून, समजायला असेल सांगा. हा चार्ट बघ, मी फायनल काय, मी काल येताना ग्रुपवरती आणि काय सांगितलेलं, मेसेज पण टाकलेला नव्हता मी ग्रुपवरती मेसेज टाकलेला, मला आठवतंय की येताना मागलं लेक्चर बघून या, त्याच्यासाठी मी काल ते लेक्चर अपलोड केलं. माझं ते राहिलेलं मला लक्षात नाही अपलोड करायचं, लेक्चर अपलोड केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं काय लेक्चर बघा. का बघा, तर ह्या संख्या तुम्हाला आठवणारच नाहीत त्याशिवाय, किंवा नियम काय आहेत, आपला नियम काय सांगितला आपण, हा नियम सांगितला बघा तिथं, ए चा यम बरोबर 1 ए चा वजा यम, आपण नियम लिहून दिलाय. हे नियम माहिती असल्याशिवाय हे समजणारच नाही, त्याच्यासाठी ते सांगितलेलं. आता काय करा, पाठीमागे एकदा परत बघून घ्या आणि त्याच्यानंतर हे परत बघा, काय अडचण नाही. हा इकडे बघा, ज्या कंसाच्या वरती तो घात आहे, काय सांगतो, ज्या कंसाच्या वरती तो घात आहे त्याच्यासाठी तो घात अप्लाय करायचा. उठला सुटला ह्या कडून ह्या कडला वजा गुणाकार करत जाशील, जोपर्यंत आतनं कंस फोडून बाहेर येत नाही तोपर्यंत काय घ्यायचं नाही, पुढचा घात घ्यायचा नाही. किती बघूया बघ. पहिल्यांदा ह्या कंसाचा मी विचार करतो, ह्या कंसाचा काहीतरी घात आहे, पण त्याच्या अगोदर इथं काय आहे बेरीज आहे. जो इथं गुणाकार असता तर मी त्या 3 ला आत घेतला असता, बरोबर आहे काय, गुणाकार असता तर मी 3 ला आत घेतला असता, पण मी घेणार नाही. मग इथं उत्तर निघते, याचं उत्तर किती येईल 2, याचं किती येईल 3, 2 आणि 3 5, 5चा कितवा घात आहे तिसरा, 5चा तिसरा घात म्हणजे किती येणार 125, किंवा असंच लिहा 5चा तिसरा. आता ह्या कंसाच्या बाहेर इथं जे जे काय ते सगळं लिहून घ्या. 3 इथे किती आहे 5, इथे किती आहे वरती परत, बरोबर. आता हे झालं की 5 चालतं ना, या 5चा तिसरा राहिला, म्हणजे ह्या सगळ्याचं उत्तर आपण किती काढलं एवढ्याचं गुणिले 5चा तिसरा. पाया समान आहे, घाताचे काय होणार, काय होणार, हे पाठीमागलं गॅप पडलं की असं असते तुमचं, बाकी त्यात माझा दोष नाही. हा बेरीज होणार, 5चा किती होणार 4 आणि त्याचा किती आहे 1/4, परत घाताचा गुणाकार 5चा 4 गुणिले 1/4. तेवढं तेवढं पाठीच्या मध्ये 4 ला 4 गेलं, तेवढं एकच म्हणतात 4 ला 4 गेलं, राहिलं 1. इथनं इथपर्यंत इथपर्यंत काही शब्द तोटात येणार नाही, इथं आलं की 4 ला 4 गेलं एवढंच येते. जाईल 4 ला 4 जाईल, झालं. चला ओके. आता कन्व्हर्जन फक्त शिकूया थोडं, अजून आहेत गणित थोडीफार अवघड थोडीफार सोपी, पण ती आपण टेस्ट मध्ये इकडे तिकडे आपण, किंवा ज्यावेळी मोठी टेस्ट काढतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल टाकणार. 100-100ची 100-100ची घ्यायची ना ऑप्शन, ऑप्शन नाही की ज्यावेळी तुम्हाला फुल पेपर देणार ना आपण 100 मार्काचा, त्याच्यामध्ये ऑप्शन असतात. आणि इथनं पुढं मला जिथं वाटतंय ना की बाबा ऑप्शन ठेवलं पाहिजे ते मी 100% ठेवणार.
काय एवढं काय अडचण, एवढं काय हे नाही. पेपर टाईप करून घेतला तर त्यात 100% तुम्हाला ऑप्शन मी देणार, कारण की ते पण गरजेचं आहे ना. अगोदर तुम्ही शिकणं गरजेचं आहे, किंवा पेपर कसा सोडवायचा, आन्सर कसं काढायचं. आता समजा ते शिकला असा तर त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, टाइम रिड्यूस करायचा आहे. मग टाइम रिड्यूस करताना ऑप्शनची मदत कशी घ्यायची हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. लक्षात आलं काय? 100%. बरं, काय अडचण. अजून एक घ्या बघा. इथं आहे एक एक्झाम्पल वेगळ्या प्रकारचं घ्या. 1/8 2x बरोबर 0.125. तर 144चा x बरोबर किती. म्हणजे बघा, पहिल्यांदा या एक्झाम्पल वरनं तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढल्यानंतर ती यात टाकून त्याचा आन्सर काढायचा आहे. बरोबर. चला, आता इथं तुम्हाला काहीतरी वेगळं दिसायला, परत इथं पॉईंट दिसायलाय. ह्याला पहिला काय करणार, 1000च्या स्वरूपात लिहिणार. म्हणजे कसा येईल, 1/8 गुणिले 1/8 बरोबर इथं 2x आला, इथे किती देणार 125 म्हणजेच किती 1/8 म्हणजेच किती आला 1/8 बरोबर 1/8. ह्याचा फक्त घात किती आलाय 2x, ह्याचा घात किती असणार आहे म्हणजेच किती आला, हे दोघं गेलीत 2x बरोबर म्हणजेच x बरोबर किती आला 2 आला. म्हणते बाई कॅन्सल झालं नाही की नाही, मग ते बडबडते. हा पुढं x बरोबर 1/2 म्हणजे इथे काय झालं 144चा 1/2 बरोबर किती ना. सोपं आहे सगळं, काही अवघड नसते, मनाची इच्छा पाहिजे फक्त. आधी गुणाकार व्यस्त शिकूया, त्याच्यानंतर पुढे जाऊया. झालं, आवरा लोक. गुळीगत लिहून घ्या, गुळीगत. समजा एखाद्याचं तुला लिहायचं राहिलं तर तुम्ही काय नंतर ते परत बघून लिहू शकताय, एवढा अडचण नाही. हे सगळं तुम्हाला देणार आहे आपण. नाही, हे बघायचं आणि लिहायचं परत. काय करायचं सांगा, तो एक जण मला नोटबुकच देणार सगळं लिहून. ओके, चला. आता गुणाकार व्यस्त म्हणजे पहिल्यांदा आपण शिकलोय अगोदर, ह्या शब्दाचा अर्थ काय, गुणाकार व्यस्त आणि दुसरा काय असतोय बेरीज व्यस्त. एक असतो गुणाकार व्यस्त, एक असतो काय बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे काय, चिन्ह बदलायचे. आणि इथं काय करतोय अंश छेद बदलायचं. अंशाने काय बदलायचा, छेद बदलायचं. म्हणजे बघा 1/2 चा गुणाकार व्यस्त काय येईल 2/1. हा काय झाला गुणाकार व्यस्त. आणि याचा बेरीज व्यस्त काय येईल, फक्त चिन्ह बदलायचं. बरोबर. आता हे आपण मागे शिकलोय संख्येच्या मध्ये, तिथं आपण लिहून पण दिलं ते गुणाकार व्यस्त म्हणजे काय, बेरीज व्यस्त म्हणजे काय. गुणाकार व्यस्तामध्ये गुणाकार 1 येतो, बेरीज व्यस्तामध्ये बेरीज 0 येते, हे पण लिहून दिलं. बरोबर आहे. आता काय बघायचं आहे, आता जी आपण मागाची संख्या बघितली 8/15 समजा असं काहीतरी आहे, आणि याचा दिलाय -4/3. तर याचा काय करा, गुणाकार व्यस्त घ्या, किंवा 4चा वजा 3ऱ्याचा गुणाकार व्यस्त घ्या. अशा प्रकारच्या जर का संख्या आल्या घाताच्या स्वरूपातल्या, तर त्याचा गुणाकार व्यस्त कसा घ्यायचा हे फक्त बघायचं आहे. बरोबर. आता बघा, फक्त तुम्हाला कन्फ्युजन कुठं होणार आहे, वजा आलं तरच कन्फ्युजन होते. बरोबर आहे. रेग्युलर जर का तुम्ही करायचं गेला म्हणजे काय बघा, आता ह्याचा गुणाकार व्यस्त 2 येतं. जर का अपूर्णांकाचा घातच अपूर्णांक असेल तर 2 येतात. म्हणजे काय, आधी याचा शिकूया. बरोबर, मग हे तुम्हाला लगेच कळेल. जर का हे म्हणजे काय सांगा, 4चा वजा 3 तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकताय, आपण शिकलो आताच, हे म्हणजेच 1/4चा 3. आता बघा, हे म्हणजेच हे आहे, हा म्हणजे गुणाकार व्यस्त अजून करायला नाही, हे याचाच अर्थ हा आहे. बरोबर. म्हणजे आता याचा गुणाकार व्यस्त लिहायचा झाला कसा लिहिणार, याचा गुणाकार व्यस्त 4चा 3. बरोबर, -1. याला उलटा सुलटा फक्त केला. बरोबर. आता याच्या बाबतीत मी गुणाकार व्यस्त म्हणलो तर 1/, बघा
काय फरक केला बघा. हे दोघं किमती एकच आहेत, दोन्ही किमती एकच आहेत. मी एकदा याचा गुणाकार व्यस्त काढला, एकदा याचा गुणाकार व्यस्त काढला, बरोबर. म्हणजे बघा ह्यात हे तुम्हाला एवढं का सांगालोय, तर याच्यातल्या ऑप्शन मध्ये काय पण फिरून तुम्हाला विचारतात. बघा हे पण उत्तर बरोबर आहे, हे पण उत्तर बरोबर आहे. एकतर हे देतील किंवा हे देतील. याचा गुणाकार व्यस्त कसा आला, डायरेक्ट त्याला छेदातला गुणाकार व्यस्त आला. हे म्हणजेच हे आहे, म्हणजे कसं इथनं तुम्ही डायरेक्ट इथे जाऊ शकताय. परत छेदातील संख्या ती आहे, वरती आली, वजा चिन्ह गेलं, किती आलं, 4चा 3रा. म्हणजे बघा एक तर तुम्ही चेंज करू शकताय ह्याच्यामध्ये काय काय आहे. एक तर तुम्ही काय करणार, चेंज करणार, किंवा दुसरा तुम्ही काय करणार, व्यस्त घेणार, गुणाकार व्यस्त काढणार. चेंज म्हणजे काय, अंशातनं छेदात गेला तर घाताचं चिन्ह बदलणार, छेदातनं अंशात आला घाताचं चिन्ह बदलणार, हे म्हणजे चेंज झाला. आणि व्यस्त म्हणजे काय, घातच उलटा सुलटा करायचा, म्हणजे काय अंशाला छेदात, छेदातला अंशात. आता बघा ह्याच्या बाबतीत कन्फ्युजन काय होतं, खाली घेऊया त्याला परत, जे दिसायला दुसरं काय. हा हे किती आहे, 8/15 वजा 4/3. गुणाकार व्यस्त दोन पद्धतीने करू शकतो. काय म्हणलो मी, दोन पद्धतीनं करू शकतो. पहिल्यांदा बघा, एक तर याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक आहे घात, एक आहे पाया. गुणाकार व्यस्त म्हटलं तर तुम्ही समजा घात तोच ठेवणार असला, ठेवला, घाताला मी हात लावला नाही, तर याला उलटा सुलटा करायचा, गुणाकार व्यस्त मिळाला, बरोबर. त्याच्यानंतर समजा मी काय म्हणलो, मी पायाला हात लावणार नाही, पाय तसाच, म्हणजे किती येणार, 8/15. आणि मला घात बदलायचा आहे, तर घाताचं चिन्ह बदलायचं, 4/3 अधिक. बघा जास्त काय लोडच घेऊन, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे गुणाकार व्यस्त कसा काढायचा, काय करणार, पहिल्यांदा दोन पद्धतीने गुणाकार व्यस्त काढता येतोय. म्हणजे काय, एक तर याच्या बाबतीत काहीतरी चेंज करायचा, याच्या बाबतीत काहीतरी चेंज करायचा, ऍट अ टाइम दोघांच्या चेंज करायचा, चिन्ह पण बदलतो आणि मला उलटा सुलटा बी करतो. असं काय करायचं नाही, एकदा हे किंवा एकदा हे. यात चेंज केलं तर काय करणार, अपूर्णांक उलटा सुलटा करणार. पण ज्यावेळी मी घातामध्ये बदल करणार, घाताचं फक्त चिन्ह बदलायचं, घाताला उलटा सुलटा करायचा नाही, ही चूक होत्या. म्हणजे काय, समजा मी असं काय म्हणला, मी घातात चेंज करतो, 8/15 लिहून तुम्ही वरती काय केलं, परत वजा 3/4 घेतलं, तर हे चुकतंय. का, तर ह्या क्रिया आहेत दोन, ह्या संख्या आहेत, लक्षात आलं काय, ह्या संख्या आहेत, या क्रिया आहेत. हे काय सांगते, तिसरं मूळ घ्या, वरचं काय सांगायलाय, चौथा घात घ्या. याला उलट सुलट करून चालणार आहे काय, नाही. त्याच्यामुळं फक्त याचं चिन्ह बदलायचं, बरोबर आहे. मग आता अनेक संख्या घ्या. बरोबर आहे. मला काय करायचं आहे, याचा गुणाकार व्यस्त कसा काढणार, पहिल्यांदा याच्यात चेंज करून सांगा, कोणाच्यात, अपूर्णांकाच्यात. काय होईल, 7/4 वरती 9, बरोबर. आता याचा चेंज करून सांगायचा, 4/7 वरती किती येईल, 2/9. लक्षात आलं. याचं हे दोन काय होणार आहेत, गुणाकार व्यस्त तुम्हाला मिळणार आहे. ऑप्शन मध्ये जे तुम्हाला समोर दिसेल ते तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ह्या दोन्ही शिवाय दुसरा परत जर का तसं म्हटलं तर हे पण लिहिता येते बघा. दुसरा म्हणजे कसा, एक छेद, डायरेक्ट आहे छेदात लिहायचं, हे डायरेक्ट. याचं रूपांतर या दोन प्रकारच्या अपूर्णांकामध्ये होते. कशाचं, याचं रूपांतर या दोघांच्या मध्ये होऊ शकते. एवढाच फक्त आहे. म्हणजे असं दिलं तरी बरोबर, हे दिलं तरी बरोबर, हे दिलं तरी बरोबर. लक्षात आलं. तर तुम्ही मला लिहून द्या एकाच. याचं मला काय काढायचा, गुणाकार व्यस्त 3 पद्धतीने काढायचं. ते उचलायचं रडलं, मी चिक करतोय तिकडनं. बरं चुकले.
काय चुकलं सांग. ऍट अ टाइम दोन्ही केलंस का नाही? हा आता ह्यात कर. हा ओके. आणि तिसरं काय आहे ना? येस, हे आहे तसं लिहायचं, चेंज करायचं. मग पहिलं आहे तसं रेग्युलर फॉर्मॅटमध्ये काय लिहितो? 1 छेद काय येईल? 11/9. त्याचा किती येईल? 4/5. दुसरं छेद चेंज म्हणजे हे चेंज केलं अपूर्णांक. 9/11 वरती आहे तसं येणार 4/5. आणि तिसरं 11/9 तसंच ठेवलं, वरती काय येईल? -4/5. हे 3 उत्तरं येतील. त्यात काय शंका? फक्त तुम्ही घोटाळा करणार. कुठं करणार? टेस्टमध्ये करणार, काय अडचण नाही. मी सांगतोय करणार म्हणजे करणार, आणि तिथं दोन्ही बी करणार. कसं करणार माहिती आहे काय? ह्याचं उत्तर काय? 9/11 अंशाचा वजा 4/5. पुढे इथं नाही मायनस काय ना? मायनस आलं सांगतोय इथं मायनस लिहिलं सांग तर ह्या दोघांच्या किमती समान झाल्या. हा इथं मायनस आलं तर इथं पण मायनस राहणार. पुढं इथं हा आता सांगाय म्हणायचं तुला. इथं चिन्ह नाही आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? याचा छेद 1 आहे. उलटा फक्त करून लिहिलं त्याच्यामुळे चिन्हांच्या मध्ये फरक पडणार नाही. आता याचं कन्व्हर्जन तुम्ही करू शकताय. कन्व्हर्जन म्हणतोय बघा, याचं कन्व्हर्जन, याचा गुणाकार व्यस्त नाही, याचं कन्व्हर्जन करू शकताय. म्हणजे काय? याला तुम्ही अंशात आणू शकताय परत. म्हणजे किती येईल? 11/9 आहे तसं, आणि याचं चिन्ह बदललं म्हणजे तुमचं खालीत आहे चिन्ह बदलून. म्हणजे याचं रूपांतर ह्या दोघांच्या मध्ये होतंय. हा मेन, याचं रूपांतर ह्या दोघांच्या मध्ये करता येते. हा तिन्हीचा अर्थ एकच आहे, ते काही चेंज नाही, फक्त हे वेगळं आहे. हा गुणाकार व्यस्त नाही, हे म्हणजे ह्या दोघांच्या किमती समान आहेत. चिन्ह बदलणं, उलट सुलट करणं, हे बघा याला दोघांचं म्हणजे काय? ऍट अ टाइम हे दोघं पण बदललीत आणि ते चिन्ह पण बदललं, किंमत बदलत नाही. लक्षात ठेवा काय म्हणतोय? किंमत बदलत नाही. म्हणजे बघा 3/2 आहे आणि वरती वजा 1/2 आहे, बरोबर? मी 3/2 ला 2/3 केला आणि ह्याला अधिक 1/2 केला तर याच्या किमती नेहमी समान असतात, बदलत नाही. आता बघा फक्त एवढं लास्ट सांगतो. बघा असं दिले, 10चा ज्यावेळी वजा 4था घात येतोय, 10चा कोणत्याही जर का वजा घात आला तर काय करायचं? तेवढं दशांश चिन्ह इकडं नाही तिकडे सरकतोय आपण. लक्षात घ्या कुठं सरकतोय? हे दशांश चिन्ह आहे, इकडे सरकतोय किंवा इकडे सरकतोय. इकडं कधी सरकणार? 10चा घात जर का अधिक असेल तर इकडे सरकणार, आणि 10चा घात जर का वजा असेल तर इकडे सरकणार. आता कोणता आहे? वजा. किती आहे? 4. म्हणजे इथनं किती सरकणार? इकडं 4. म्हणजे किती येईल? 0.0000. इथं आला 1 2 3, बरोबर आहे? किती घरं सरकायचं आपल्याला? 4. म्हणजे किती आला? 0.0004 2 4 7 3. हे उत्तर तुमचं येणार, बरोबर? आता इथनं मला पाठीमागे ह्याच्यावरती जायचं आहे, हे जमत नाही, हे जमत नाही, हे व्यवस्थित समजून घ्या. इथनं तुम्ही इथे येत आहे, पॉईंट इकडे सरकून उलट जायला जड जाते. आता मला समजा हा पॉईंट इथं आहे, मला इथं पॉईंट आणायचा आहे, पुढं 2 आणि 4च्या मध्ये, बरोबर? आता इथनं पॉईंट कुणीकडे सरका लागलाय? इकडे सरकतोय. हे इम्प्लिमेंट करताना आणि इकडे येताना पण उलट यायचं त्याच्या. म्हणजे बघा हा पॉईंट मी काय करालोय? इकडे सरकवलोय, बरोबर आहे? म्हणजे परत हिची मला किंमत बदलायची नाही. मी जर का गुणाकार केला तर परत तो कुठं आला पाहिजे? इकडे आला पाहिजे, बरोबर? आणि इकडे यायचं झाला तर त्याला कुठलं चिन्ह पाहिजे? वजा. म्हणजे 10च्या वरती कुठलं चिन्ह येणार ते पहिला फिक्स करून घ्यायचं. लक्षात येते का? बघा मूळ इथं आहे, बरोबर? पॉईंट इथं आहे. मी जर का इकडे सरकून कुठं पण इकडे नव्हते, इथं नव्हते, इथं नव्हते, शेवटला कुठं आला पाहिजे? गुणाकार होऊन परत आहे त्या ठिकाणीच आला पाहिजे. त्याच्यामुळं कुठं सरकायला ते लक्षात घ्यायचं. तुम्ही आता सरका लागलाय तिकडं, पण तुम्ही सोडल्यानंतर परत कुठे येणार? तो माग. लक्षात शेवटला कुठे येणार ते लक्षात ठेवायचं. इकडे येणार म्हणजे वजा चिन्ह आहे तसं ठेवलं. किती पद सरकालाय? 1 2 3 4 5. इथे किती आणि संख्या आहे तशी लिहा 42.473. लक्षात आलं? ओके. आता बघा
मला अशा पद्धतीत लिहायची संख्या. एक्स बरोबर काय किती येणार -3. लक्षात आलं. परत एक्स बरोबर किती -8. म्हणजे काय करणार आता बघा इथं पॉइंट आहे, मी गुणा लागलोय म्हणजे तो पॉइंट कुठं सारखा लागलाय इकडं, बरोबर आहे काय. म्हणजे इथं काय यायला पाहिजे मायनसच यायला पाहिजे. पण किती घरं 1 2 3 4 5 6 7 8 10चा किती येणार वजा. लक्षात आलं. ते फक्त कन्व्हर्जन आलं पाहिजे जे घातांकामध्ये आपल्याला पुढे गेल्यानंतर किंवा कन्व्हर्जनच्या बाबतीत जर का तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार कन्व्हर्जन मधला काय करायचं आहे 10च्या फॉर्मॅटमध्ये लिहून तुम्हाला कॅन्सल करायचं आहे काय करायचं तर तुम्हाला हे आलं पाहिजे. ओके समजले 100%. आता थोड्याफार शंका असतील काय असतील. आता हे लेक्चर खूप दिवसांनी झालंय. उद्या समजा शंका असतील तर परत उद्या घेऊन या काय अडचण नाही. परत किंवा दुसरं काय एक्झाम्पल असेल तर घेऊन या काय अडचण नाही. त्याच्यानंतर उद्या घ्यायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एकचल समीकरणे चालू करायचं आहे. काय करायचं आहे एकचल समीकरण. मी आता सांगतो चल म्हणजे काय मी उद्याच सांगणार बरोबर. आणि चलावरची ऑपरेशन्स आपण कशी करतोय म्हणजे तुम्ही पुढे गेल्यानंतर बघा म्हणजे काय तुम्ही उद्या पुढे गेला आणि म्हणला काय रामनं एक गोष्ट एक्सला विकली सॉरी एक्स रुपयाला विकली तर त्याच्यामध्ये परत काय झालं इथनं परत काय झालं म्हणजे समजा रामचं वय एक्स आहे 10 वर्षांनंतर त्याचं वय एक्स अधिक 10 होईल बरोबर आहे. 15 वर्षा पाठीमागे त्याचं वय काय होईल इथं होईल तिथं होईल हे जे आपल्याला बघायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर परत एका संख्येची तिप्पट करून त्याला निमपट केली तिप्पट करून निमपट केली बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे ऑपरेशन्स करणार आहे एक्स मध्ये ती कशी करतोय बरोबर आहे. तर हे सगळं उद्या शिकायचं. पहिल्यांदा आपण एक्स म्हणजे काय शिकणार एक्स वाय झेड म्हणजेच त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल म्हणजेच काय चल हे शिकणार. त्याच्यानंतर आपण एकचल समीकरण शिकणार. एकचल समीकरण द्विचल समीकरण आणि वर्ग समीकरण ही 3 प्रकारची समीकरण आहेत. ही एकदम बेसिक शिकायची कारण की तुम्हाला जर का हेच प्रॉब्लेम काय येतोय ह्याच्यातनं तुम्हाला एक्सच्या किमती काढायला प्रॉब्लेम येतो पहिल्यांदा बरोबर आहे. नंतर ह्याच्यातलं पुढचं गेलं 4x अधिक 5y बरोबर 10 तर तुम्हाला एक्स वायच्या किमती काढता यायला पाहिजेत. त्याच्यानंतर एक्स वर्ग अधिक 4x अधिक तर याची तुम्हाला मूळ काढता आली पाहिजेत बरोबर आहे काय. हे सगळं आधी शिकून घ्यायचं उद्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये. आणि त्याच्यानंतर एकचल समीकरणांच्या वरची एक्झाम्पल. एकचल समीकरण आपली नाही म्हणली तर तीन लेक्चर लागतील म्हणजे आपली मोठी 3 लेक्चर सांगा तशी 3 4 5 लेक्चर होतील बरोबर आहे कट करत. पण का आपण पाठीमागचं एक्झाम्पल घेतलेलं नाहीत बघा कोणती म्हणजे बघा सांगतो जर का कुठली आपण संख्येच्या वरची थोडीफार एक्झाम्पल एक्स जेव्हा एक्स वाय ची मानून घेणार आहे ती घ्यायला नाहीत बरोबर आहे. थोडीफार मध्ये अशी एक्झाम्पल आहेत जी घ्यायला नाहीत आपण का घ्यायला नाहीत मी ते का सोडलीत ती तर याच्यासाठी अगोदर एक समजू दे. एक समजलं क्रिया करायच्या समजल्या तर पटकन ते पुढचं समजून दे. लक्षात आलं. ओके 5 मिनिटं थांबायचं इथंच काय करायचं घरला